नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता शारदा जीवासाठी जेवणाचं ताट घेऊन आलेली असते. ती म्हणत असते, जीवा वरणभात खाणार तेव्हा गुड्डू म्हणत असतो, आई साहेब तुम्ही जेवण घेऊन आलात, खरंच खूप चांगलं केलं. बघा जीवा भैया, तुम्ही खाऊन घ्या. तेव्हा जीवा शारदाकडे पाहतो आणि म्हणत असतो, तुम्ही माझ्यासाठी जेवण आणले. तेव्हा शारदा म्हणत असते, हो तर आणलं आहे खाऊन. तर बघा, तेव्हा जीवा उत्साहाच्या भरात आणि भूक लागलेली असते, त्यामुळे गरम वरण भातातच हात घालतो. तेव्हा शारदा म्हणते, तरीच म्हटलंच होतं, नंदिनी बरोबर बोलली होती. तिने सांगितलंच होतं की जीवाला समजत नाही, ते गरमच वरण भातामध्ये हात घालतील. तेव्हा तुमच्या बायकोनेच तिच्या हाताने बनवला आहे हा वरण भात. तेव्हा जीवा म्हणत असतो, तुम्हाला काय सांगू, मला ना वरण भात फार आवडतो. माझा वरण भात म्हणजे जीव की प्राण. तेव्हा लगेच आता इकडे शारदाकडून समजलेलं असतं की हा वरण भात नंदिनीने बनवलेला आहे, त्यामुळे त्याला मात्र फारच आनंद झालेला असतो. आता तो विचार करू लागतो, काय नंदिनीने बनवलाय. तेव्हा शारदा म्हणते, हो आता सुद्धा तुम्हाला ती बाल्कनीतून बघतच असेल बघा. असं म्हणता क्षणी आता जीवाचं लक्ष बाल्कनीकडे जातं आणि बाल्कनीकडे गेल्यानंतर जीवा हा पाहतच राहत असतो. तेव्हा नंदिनी जीवाच्या नजरेस नजर देऊ शकलेली नसते. ती ताबडतोब आतमध्ये निघून जाते. इथे मात्र जीवा म्हणत असतो, नाही नकोय मला हे जेवण. तेव्हा शारदा म्हणते, का नको हे जेवण, असं काय करताय, खाऊन घे ना. तेव्हा जीवा म्हणत असतो, नाही खरं तर मला वरण भात खूप आवडतो. तेव्हा शारदा म्हणत असते, मी भरू का तुम्हाला वरण भात, मी भरवलं तर चालेल ना. तेव्हा जीवा म्हणतो, तुम्ही हो मीच, कारण तुम्हाला त्याच दिवशी मी सांगितलं तुम्ही मला माझ्या मुलासारखेच आहात. मग एक आई आपल्या मुलाला वरण भात जेवण नाही भरवू शकत का. आता इथे मानिनी वहिनी असत्या तर त्यांनी सुद्धा हेच केलं असतं ना. मग तुम्ही जर वरण भात माझ्या हातून खाल्ला तर काय प्रॉब्लेम होणार आहे, तुम्ही खा बरं माझ्याकडून वरण भात. असं सुद्धा आता इकडे ती म्हणत असते आणि जीवा अक्षरशः भावनिक झालेला असतो, इमोशनल झालेला असतो. तेव्हा लगेच तो मुटकन खाली बसतो आणि शारदा त्याच्या पुढ्यात बसून त्याला आता वरण भात भरवत असते. हा क्षण खूपच जास्त आनंदाचा असतो, गाणं प्ले झालेलं असतं, आई माऊलीची माया. आणि तेव्हा जीवाला आनंद झालेला असतो. तो म्हणत असतो, खरं सांगू का, आज मला माझ्या आईची फार आठवण येते. तेव्हा इकडे नंदिनी हे सगळं काही दुरून पाहतच असते. ती विचार करत असते, आईने तर जीवाला भरवलं सुद्धा. आता हे सगळे काही क्षण पाहत असताना इकडे जीवा सुद्धा आनंद साजराच करत असतो, कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा नंदिनीने एक पाऊल पुढे टाकलेलं त्याला इथे दिसत असतं. म्हणजेच त्याच्यासाठी जेवण बनवलं, वरण भात बनवला, हे काही मोठीच त्याच्यासाठी अचिव्हमेंट असते. आणि तेव्हा नंदिनीच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आलेलं असतं. नंदिनीला असं वाटत असतं की आता जीवा एवढ्या टोकाला गेलेले आहेत, अक्षरशः तंबू ठोकूनच मला म्हणवण्यासाठी दारात बसले आहेत. तर आता देशमुखांच्या घरामध्ये सुद्धा हेच सगळं काही सुरू असतं. देशमुखांच्या घरात आता इकडे जो बोका आहे तो मात्र झोपलेला असतो, पण त्याला सतत काव्याचा भास होत असतो. दुसऱ्या बाजूला गेस्ट रूममध्ये काव्या शिफ्ट झालेली असते आणि इकडे काव्या तिच्या जो काही बोका तिने मागवलेला आहे त्या बोक्याला ती झोपवत असते. आणि तेव्हा ती त्याला म्हणत असते, झोप रे बोक्या, गुड नाईट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिथे बोलत असताना आता आपण पाहतो की पार्थ उठतो आणि पार्थला वाटत असतं, काव्या माझ्यासमोर आलेली आहे, म्हणजे काव्या मला भास होतोय. तर आता दारामध्ये काव्या असते, पण खरं तर हा फक्त आणि फक्त पार्थला भास झालेला असतो. काव्या गुड नाईट म्हणते असं त्याला वाटतं आणि ती निघून जाते. तो खाडकन पुन्हा एकदा उठून बसतो आणि म्हणत असतो, काव्या खरंच इथे होत्या का, काय होतंय मला, हे सगळं काही मला भास होतोय का, खरंच काव्या इथे होत्या, ह्याच गोष्टी मला इथे समजत नाही. असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा काव्या गेस्ट रूम मध्ये जाते, तिचा तो बोका घेते आणि तो बोका उशीला रेलूनच ठेवते आणि त्याला म्हणत असते,
गुड नाईट बोक्या, आता लवकर झोपायचं आहे, थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे शांततेत झोपायचं आहे. समजलं. इकडे पार्थ विचार करू लागतो, मला हे सगळं काय होतंय? मला असं का वाटतं की काव्या माझ्याशी बोलत आहे? खरंच हा भास आहे का आणखी काही आहे? ह्याच गोष्टी मला इथे समजत नाहीयेत. तेव्हा काव्याने त्या बोक्याला घातलेला जो काही चष्मा आहे तो सुद्धा ती काढून घेते आणि त्या बोक्याला मस्त ब्लंकेट ओढून त्याला पांघरून घालत असते. तर इकडे आता पार्थ एसी कमी करतो आणि त्यानंतर पुन्हा शांत झोपण्याचा तो तेवढाच प्रयत्न करत असतो. पण पार्थला मात्र इथे काही केल्या झोपच येत नसते. सतत बोका आणि त्या बोक्याचे लाड करणारी काव्या, ह्या सगळ्या गोष्टी त्याला इथे आठवू लागलेल्या असतात आणि सगळं काही त्याला भास होत असतो. त्याचबरोबर इकडे एसी हा जो काही आहे तो नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण झोप येत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा वाढवण्याचा तो प्रयत्न सुद्धा करत असतो. इकडे आता काव्या सुद्धा स्वतःला झोपवण्याचा प्रयत्न करत असते. तिला असं वाटत असतं की नाही, आता बोक्या खूप रात्र झाली, आता आपल्याला झोपलं पाहिजे. त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला सकाळी लवकर उठायचं, आपली मॉर्निंग सुद्धा छान छान झाली पाहिजे. यामुळे आता आपल्याला लवकर झोपणं गरजेचं आहे. असं म्हणून आता शेवटी झोपलेली असते, काव्या सुद्धा झोपलेली असते. पण पार्थला मात्र इकडे काही केल्या झोपच येत नसते. सतत तिथे टेबलवर ठेवलेलं ते काव्याचं जे काही चित्र आहे त्या चित्राकडे त्याचं लक्ष जातच राहतं आणि त्या चित्राकडे त्याचं लक्ष जात असताना तो विचार करतो, काय करावं काही समजत नाही. खरं तर काव्या इथे आलेली आहे, पण मी काव्याशी बोलू शकत नाही, मी ते सगळं काही विसरू शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा आता इथे तो विचार करत असतो. आता हवेनेच ते जे काही काव्याचं चित्र आहे ते उशीवर येऊन पडतं आणि ज्या ठिकाणी काव्या झोपलेली असते त्याच ठिकाणी ते काव्याचे चित्र उडून पडलेलं असते. इकडे मात्र आता काव्या शांत झोपते. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जो काही जीवा आहे, जीवा सुद्धा आता रिक्षातच झोपणार असतो. आता तो म्हणत असतो, खरं तर आता रिक्षात झोपणं खूपच जास्त कठीण आहे. बाबा कसं झोपणार आहे? ह्या सीटवर मला झोपता तरी येणार आहे का? पण नंदिनी, तुझ्यासाठी काहीही करायला मी तयारच आहे. इथे तर खूप जास्त थंडी वाजणार आहे, डास आहेत खूप जास्त. ह्या सगळ्या काही गोष्टी तो इथे बोलत असतो आणि अवघड यासारखाच तो झोपत असतो. पण आता नंदिनी, तुझ्यासाठी काहीही असं म्हणतच आता जो काही रिक्षाचा लाईट आहे तो मात्र तो बंद करतो. दुसऱ्या बाजूला नंदिनी तिच्या रूममध्ये असते आणि तिच्या रूममध्ये असताना आता जीवा कसा झोपणार आहे? किती अडमुठेपणासारखा हा जीवा करत आहे. ह्या गोष्टीची तिला आता आठवण होत असते. त्या देशमुखांच्या घरामधले त्यांचे रूम आणि त्याचसोबत दोघांच्याही मध्ये केलेला तो रोल, हे सगळं काही नंदिनीला आठवतं आणि आता जीवा त्या ठिकाणी त्या रिक्षामध्ये कसे झोपणार आहेत असा विचार नंदिनी करू लागते. आता बेडवर बसल, यानंतर तिकडचा बेड आठवतो आणि बेडवरून अलगतच हात फिरवत असते. त्यामुळे ताबडतोबच उठते आणि पडद्याजवळ खिडकीजवळ येते आणि पाहत असते की जीवा कसे झोपले का म्हणून. तेव्हा अवघडलेला जीवा तिला झोपताना दिसत असतो. आता अवघडलेला जीवा तिला झोपताना दिसत असताना मग लगेचच म्हणत असते, खरंच ना, आडमोठेपणाचा कळस आहे हा माणूस. आता किती अवघडून जाणार आहे. मान धरेल त्याचबरोबर पाठ धरेल. काय गरज काय आहे? खरंच काय बोलावं ना, काहीही कळत नाही. नेमकं यांना सिद्ध तरी काय करायचं आहे ते सुद्धा मला कळत नाही. आता रिक्षामध्ये ह्यांना त्रास झाला तर आणि ह्यांची झोप तरी व्यवस्थित होणार आहे का तेच तर मला कळत नाही. असं सुद्धा आता इकडे नंदिनी बोलत असते आणि राग राग करून आतमध्ये निघून जाते. आता तिला राग तर येत असतो, जीवा त्या पद्धतीने झोपलाय म्हणून, पण खोलीमध्ये तिला झोप सुद्धा येत नसते. तिकडे जीवा अवघडल्यासारखा झोपलाय, तर मी अशी शांततेत अशी कशी झोपू हा विचार तिच्या मनामध्ये आलेला असतो आणि त्याचमुळे तिची ही सगळी काही घालमेल सुरू असते. काय करावं ह्या गोष्टी मात्र तिला समजत नसतात. नाही, मी बेडवर झोपू शकत नाही,
कारण तिकडे जीवा तसे अवघडल्यासारखे झोपलेत. त्यामुळे मी अशी इथे कशी झोपू असा विचार नंदिनी कंटिन्यू करत असते. आणि त्याच रूममध्ये ती फेया मारत असते. आता इकडे फेया मारत असताना त्याच बेडरूममध्ये एक सोफा असतो. त्या सोफ्यावर बसते आणि त्याच सोफ्यावरती टेकूनच ती झोपलेली असते. तेव्हा इथे शारदा येते आणि शारदा हे सगळं काही पाहत असते. शारदा म्हणत असते, नंदिनी खरंच हेच बायकोचं प्रेम आहे. किती नाही म्हटलीस आणि काही जरी झालं तरी सुद्धा ते स्पष्टपणे दिसतंय. तिकडे नवरा अवघडून झोपलाय, ताठून झोपलाय, तर तू सुद्धा इकडे स्वतःला या पद्धतीने झोपून घेतलेला आहेस. कधीतरी मान्य कर ग नंदिनी की तुझं स्पष्टपणे जीवावर असलेलं प्रेम दिसतं. नंदिनी, हेच तर नवरा बायकोचं नातं असतं. आणि एक बायको किती नाही म्हटलं तरी नव्याला आपल्या या अवस्थेमध्ये पाहू शकत नाही असा विचार ती करते. आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे रम्या आणि वसू दुसऱ्या दिवशी सकाळी छान त्यांच्या खोलीमध्ये असतात. तेव्हा रम्या म्हणत असते, अगं बास आई, किती आणि काय काय कमेंट्स करणार आहेस? आणखी किती फेक अकाउंट्स ओपन केलेले आहेस? बास कर्ग. तेव्हा लगेच आता वसू म्हणत असते, बास बास, आता ही शेवटची कमेंट, शेवटची. अगं पण सांग तरी कमेंट्स काय केलेली आहेस? तू नेमक्या कमेंट्स कसल्या करतेस ते तरी सांग. तेव्हा वसू म्हणत असते, अगं बघ, मी आता ते फोटोज आणि ते सगळं काही जोपर्यंत ते त्याच्या मनातून जात नाही तोपर्यंत तो मूव्ह ऑन होणे शक्यच नाही. म्हणजे बघ ना, त्या दिवशी ते फोटो, त्याचबरोबर ते व्हिडिओ, ते सगळं काही, ते गिफ्ट वगैरे, त्या दिवशी 16 डिसेंबरच्या रात्री सगळं समोर आलं. आणि ते सगळं समोर आल्यानंतर पार्थ पूर्ण कोलमडला. तेव्हा तिथे आता पार्थ आलेला असतो. आता हे पार्थने बोलणं थोडंच ऐकलेलं असतं. पार्थ लगेचच म्हणत असतो, ते 16 डिसेंबरला जे काही खोटो आहे ते पेन ड्राईव्हमध्ये तुम्हीच टाकलेत ना, असा पार्थचा रम्या आणि वसूला प्रश्न असतो. काय विचारतोय मी? तुम्हा दोघींना सुद्धा काय विचारतोय? त्या पेनड्राईव्हमध्ये खोटो तुम्हीच टाकले ना? तेव्हा वसू म्हणत असते, अरे पार्थ, काय बोलतोयस तू? हे काहीही काय बोलतोयस उगाचच? हे बघ, असं काहीही नाहीये. तेव्हा रम्या सुद्धा म्हणत असते, हो तेच तर, मी सुद्धा तेच सांगण्याचा प्रयत्न करते. आणि काय रे पार्थ, तू एवढा आमच्यावर गंभीर आरोप करतोस, तर त्याबद्दल एखादा कार्ड, एखादा फोटो किंवा एखादा पुरावा आहे का? तुझ्याकडे शोधायला गेलो आणि पुरावा सापडायला गेलो तर माझ्या बरंच काही हाती लागेल. पण तुम्हाला कबूल करण्यासाठी आणि गुन्हा मान्यकरण यासाठी एक शेवटचा चान्स देतोय. मग तुम्ही तुमचा गुन्हा कबूल करणार आहात का? काय बोल ना ड्रीमी गर्ल. असं बोलल्याबरोबर आता रम्या मात्र पार्थकडे पाहतच असते. ड्रीमी गर्ल असं का म्हणत असेल पार्थ, हे तर वसूला कळत नसतं. त्याचसोबत रम्याला सुद्धा कळत नसतं. पार्थ म्हणतो, आता का दातखिळी बसली? तुम्हीच केलं ना हे सगळं? तेव्हा वसू म्हणते, ड्रीमी गर्ल हा असं का बोलतोय? मला कळत नाही काय चाललंय हे सगळं. तेव्हा रम्या सुद्धा म्हणत असते, हो ना, मला सुद्धा कळत नाही. आत्याला काहीच कळत नाहीये. पण रम्या, तुला कळत असेल ना? सिनेमन कॉफीचा डीपी ठेवणारी मिस रम्या शितोळे. ड्रीमी गर्ल, काय आठवलं ना सगळं काही? सगळं आत्याला माहिती नाही असा प्रश्न? आत्याला मला तर पटतच नाही. आणि हे आत्या तुला सुद्धा माहिती असेल. आणि काय ग रम्या, हे सगळं मला कसं कळलं? ह्या सगळ्या गोष्टी मला कशा कळल्या ते मीच सांगतो. त्या दिवशी मी तुझ्याकडे तुझा लॅपटॉप मागायला आलो होतो आणि तेव्हा त्याने रिकाप दाखवलेला आहे. जेव्हा रम्या इथे किचनमध्ये काम करत होती, तिचे हात पिठाने भरलेले होते, म्हणजे कणिक भिजवत होती, पीठ भिजवत होती. आणि तेव्हा पार्थ तिच्याकडे गेला होता आणि तिचा लॅपटॉप पाहिजे होता. त्याचा स्वतःचा लॅपटॉप काम करत नव्हता म्हणून आता हेडफोन घातलेले होते. आणि तेव्हा ती तिच्याच धुंदीत होती. पार्थला ते हेडफोन काढायला लावले. आणि तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, मला तुझा लॅपटॉप हवाय. तेव्हा ती त्याला म्हणत असते, अरे घे ना, जे माझे आहे ते तुझंच आहे. तेव्हा पार्थ म्हणत असतो, म्हणजे मला नाही समजलं. अरे म्हणजे असं काही नाहीये, घे, तू माझा मित्र आहेस ना. तेव्हा लगेच आता इकडे पार्थ तिचा लॅपटॉप घेतो. आता लॅपटॉप ओपन केल्याबरोबर त्यावर सिनेमन कॉफीचा डीपी असतो. पार्थ हा तिच्याकडे पाहतो आणि
तेव्हा तो म्हणत असतो, वारे वा रम्या, तुला तर सिनेमन कॉफी फारच आवडते वाटतं. तेव्हा रम्या त्याला म्हटलेली असते, अरे माझ्या मित्राला, म्हणजे तुला फार सिनेमन कॉफी आवडते ना, म्हणून तुला तुझी आवडती माझी आवड. तेव्हा म्हणजे मला नाही कळलं. अरे म्हणजे तू माझा मित्र आहेस ना, मग तू माझा मित्र आहेस म्हणूनच ही जी काही कॉफी आहे ना ती मला सुद्धा आवडते. तेव्हा लगेच आता पार्थ तिला म्हटलेला असतो, बापरे, तू जे काही बोलतेस ना ते तर कळतच नाही. बर ठीक आहे, पासवर्ड सांग. तेव्हा इथे रम्याने ड्रीमी गर्ल असा पासवर्ड सांगितलेला असतो. आता तो पासवर्ड आठवला की लगेचच आता इकडे जो काही पार्थ आहे त्याला आता ते सगळं काही आठवतं. आता रम्याची वसूची चांगलीच दातखिळी बसलेली असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, सिनेमन कॉफीचा फोटो, तीच सिनेमन कॉफीची प्रोफाईल आणि तीच आयडी, आणखी काही पुरावा हवाय का? त्याच जीवा नंदिनीच्या प्रोफाईलवर केलेली ती कमेंट, काही पुरावे, लिंक, कन्फ्युजन होय का तुम्हाला? वसू आता सावरासावर करण्यासाठी म्हणते, ठीक आहे, मी मान्य करते, ती कमेंट मीच केली होती, ती कमेंट आम्हीच केली होती. पार्थ, तुला एक गोष्ट सांगू का? आम्हाला तुझी काळजी वाटते, तुझ याबद्दल काहीतरी वाटतं म्हणून हे सगळं काही केलं, आणि तो जीवा एक नंबरचा नालायक आहे. तेव्हा पार्थ मात्र चिडतो आणि म्हणत असतो, एक मिनिट जीवा माझा भाऊ आहे, तो आमचा पर्सनल मॅटर आहे, तू या सगळ्या गोष्टीमध्ये पडू नकोस. तेव्हा रम्या म्हणत असते, असं काय करतोयस पार्थ? तो तुझा गुन्हेगार आहे, त्याने काय काय केलंय, काय काय नाही, तो तुझा गुन्हेगार आहे, तुला फसवलंय. तेव्हा पार्थ म्हणत असतो, तो आमचा पर्सनल मॅटर आहे, त्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही दोघींनी अजिबात पडायचं नाही, समजलं? आणि कुऱ्हाडीने झाडाच्या मुळावर घाव घातलेत ना, त्यांनी तुटलेल्या फांदीसाठी रडायला तर अजिबातच येऊ नये ना. तुम्ही नेहमीच काव्या आणि नंदिनीला घाणेरड बोलत असता, आरोप करत असता, आणि आत्या तू नंदिनीच्या बाबतीत जे काही केलंस ना त्यामुळे तुला ह्या जन्मात तरी माझ्याकडून माफी नाहीच आहे. 16 डिसेंबरच्या रात्री सगळेजण आम्ही आनंदात असताना त्याला गालबोट लावण्याची इच्छा तुमच्यासारख्या घाणेरड्या लोकांच्याच मनामध्ये येऊ शकते. ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे तुम्हीच आहात म्हणून याची मला पूर्ण खात्री आहे. कारण त्या दिवशी जे काही झालं ना, त्या दिवशी मात्र तुम्हीही बोलला नाहीत, कोणालाही काहीही बोलला नाहीत. नाही आमच्या बाजूने बोललात किंवा नाही काव्या आणि नंदिनीच्या बाजूने बोललात. त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की ह्या सगळ्या मूळ गोष्टीच्या मागे दुसरं तिसरं कोणीही नाही, तर फक्त आणि फक्त तुम्ही दोघीच आहात. असं स्पष्टपणे पार्थने आता इकडे रम्या आणि वसूला बोललेलं असतं. आता हे सगळं काही ऐकल्यानंतर रम्या आणि वसूच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते. तुम्ही काहीच बोलला नाहीत, चांगलेही नाही आणि वाईटही नाही. त्यावरून मला हे समजून जायला हवं की हे सगळं काही तुम्हीच केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे मेन सूत्रधार दुसरं तिसरं कोणीही नाही, रमेश शितोळे आणि वसू शितोळे तुम्ही दोघीच आहात, असं स्पष्टपणे आता सांगितलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच जास्त कमाल धमाल आणि तेवढाच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता काव्याने मस्त अशी साडी नेसलेली असते, त्याचबरोबर त्यावर स्लीवलेस असं ब्लाऊज घातलेलं असतं, आणि इथे ती स्वतःला सुंदर अशी तयार करत असते. पार्थ देशमुख, तुम्ही आता तयार राहा, कारण काव्या देशमुख येत आहे तुमची आता विकेट काढायला. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे नंदिनीला पार्थचा फोन आलेला असतो, आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते, पार्थला म्हणते, पार्थ मी काय म्हणते ते तुम्ही एकदा ऐकून तरी घ्या. तेव्हा पार्थ म्हणतो, बोला ना. त्यावर नंदिनी म्हणत असते, हे बघा, तुम्ही पुढे जायला काहीही हरकत नाहीये, तुम्ही एकदा काव्याचा विचार करू शकता. त्यावर पार्थ म्हणत असतो, सॉरी नंदिनी, पण ह्या बाबतीमध्ये मात्र आपले दोघांचेही विचार अजिबात जुळू शकत नाही. तर आता दुसऱ्या बाजूला नंदिनी आनंद निवाससाठी निघालेली असते. ती आता जीवाला भेटण्यासाठी खाली आलेली असते, आणि तेव्हा जीवा तिला म्हणत असतो, आणखी किती चिडणार आहेस?
सोड ना हा राग रुसवा अजून. किती आणि काय काय करणार आहेस? या सगळ्या गोष्टी आता इथे जीवा बोलत असतो तेव्हा नंदिनी त्याच्याकडे पाठीमागे वळूनच पाहते. तेव्हा जीवा तिला म्हणतो, तुला जर माझा इतकाच राग आला आहे, तुला जर मी इथे नको आहे, तर काल माझ्यासाठी तू वर्णभात का पाठवलास बोल ना. या प्रश्नाचे उत्तर देना नंदिनी. हे सगळं आता जीवा नंदिनीला विचारत असतो तेव्हा नंदिनी मात्र जीवाकडे पाहतच असते. तर आता प्रेक्षकांनो येथे जो काही पार्थ आहे त्या पार्थला तर समजलेलं आहे की या सगळ्या गोष्टीच्या मागे सूत्रधार दुसरं तिसरं कोणी नाही तर या दोघी आहेत. मग आता रम्या आणि वसूचं काय होईल, हे आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.